नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजले 3:30. आता मी चाललोय ड्युटीला. मी आहे साईबाबा संस्थान 500 रूम येथे कामाला. तिथे मोबाईल अलाउड नसतो व्हिडिओ काढण्यासाठी. तिथला काय आपण व्हिडिओ काढत नाही मध्ये. आता आहे नगर मनमाड हायवे. इथं रात्रीचा व्ह्यू एक नंबर दिसतोय 3:30 वाजल्याचा. आणि इथं गाड्या बिड्या कोणीच नाही, फक्त मोठ्या मोठ्या 12 टायर गाड्या आहे. आता आपण डायरेक्ट दुपारी 3:30 वाजताचा व्हिडिओ चालू करू. आता वाजले दुपारचे 3:30. आता आपण आहे गिनी गवताच्या वावरामध्ये. आपल्याला गायासाठी कुट्टी करायची आहे. गिनी तोडायला आलो पण आपलं शस्त्रच सापडाना गिनी तोडण्यासाठी. हो, ते सापडलं बघा, त्या कोपऱ्यामध्ये पडलेलं. ते घेतलं, पण आपला कॅमेरामॅन सध्या आज शाळेत गेलेला आहे. त्यामुळं मग आता आपण मोबाईल खाली ठेवूनच व्हिडिओ काढू. मोबाईल ठेवला, कॅमेरा सेट केला आणि गिनी गवत तोडायला सुरुवात केली. गिनी गवत तोडता इतकं ऊन लागत होतं, घाम आला होता पूर्ण. पण आता काय करणार, गिनी तर तोडावंच लागेल. तरी आपण 4-5 कावळ्या गिनी तोडलं. ते तोडीत असताना कोयताच उलटा धरला होता, त्यामुळे ते तुटत नव्हतं 4-5 टोल्यामध्ये. तरी कस तरी सोयीचा कोयता करून तोडलं. आणि ते आता आपल्याला याच्या कुट्टी मशीनपाशी न्यायचं आहे. तरी आपण घेऊन जात असताना ना मोकार घाम आला होता, तरी आणून टाकलं कुट्टी मशीनपाशी. याचं कागद काढत होतो आपला याचा मकाचा, कारण 2 दिवसापूर्वीच मका आणून टाकली होती. थोडी थोडी रोजच घालायची. त्याच्यावरचा कागद काढला. ती पिवळी पडायला लागली पार 2 दिवसापासून, कारण रात्री पाऊस आला होता, त्याच्यामुळे त्याच्यावर कागद टाकला होता. हे आता कॅरेट काढलं मग इंजिनवरचं. आता इंजिन चालू करायचं आहे आपल्याला कुट्टी मशीनचं. त्याचा बेल्ट काढला, कारण ते लईच जड जातं हँडल मारायला. आधी मशीन चालू करून घेतो, मग त्याचं चालूमध्ये बेल्ट गुंतवायचं. ते पण रिक्सच काम आहे, कारण शेतकरी हा रिक्सवरच चालतो. रिक्स घेतल्याशिवाय काहीच काम होत नाही शेतकऱ्याचं. बसवला आता बेल्ट. आता कुटी करतो. कुटी आता झाली, मशीन बंद करतो. मशीन बंद केलं, त्याच्यावर आता कॅरेट घेतो. कॅरेट घेतल्यावर प्रत्येक गायला आहे ना कुटी टाकतो. एक कॅरेट. लय हाल होत्या. शेतीशिवाय पर्याय नाही. पण एक गोष्ट आहे, शेती हा एक व्यवसाय इतका सुंदर व्यवसाय ना, भरपूर त्याच्यात कमाई आहे. पण मग त्याला केलं पाहिजे. कष्ट हेच भांडवल असतं. गायांना कुट्टी टाकली. हे बा, आपल्याकडे एवढ्या गाय आहे, वावर आहे तर पावर आहे. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढच्या.